नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 6 पेरिमीटर अँड एरिया. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मित्रांनो, चॅप्टरला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 6 पेरिमीटर अँड एरिया. त्यातील पहिलं सेक्शन आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. क्वेश्चन नंबर 1. The side of a square field is 45 meter. A wire is required to fence around its boundary. If the cost of wire is 45 rupees per meter, then find the total cost of fencing the field. ओके, एक फील्ड आहे, शेत आहे स्क्वेअर शेपचं. त्याची एक साईड दिलेली आहे 45 मीटर आणि आपल्याला त्याला कंपाऊंड करायचं आहे, फेन्स करायचं आहे. तर ते कंपाऊंड करण्यासाठी आपल्याला एक वायर लागणार आहे आणि ती 45 रुपीज पर मीटरची वायर आहे. तर संपूर्ण फील्डला फेन्स करण्यासाठी आपल्याला किती कॉस्टची वायर लागेल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर हे काढण्यासाठी सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, आपल्याला स्क्वेअरचा पेरिमीटर फाइंड आउट करावं लागेल. एक स्क्वेअर आहे, स्क्वेअरची एक साईड दिलेली आहे 45 मीटर. स्क्वेअरला 4 साईड्स असतात म्हणून स्क्वेअरचा पेरिमीटर काय येईल 4 इंटू साईड किती आहे 45 मीटर. तर स्क्वेअरचा पेरिमीटर काय येईल 4 5 जा 20 कॅरी 2 4 4 जा 16 प्लस 2 18 180 मीटर. आणि 1 मीटर वायरची कॉस्ट दिलेली आहे या ठिकाणी 45 रुपीज. ओके, तर अशा 180 मीटर वायर खरेदी करण्यासाठी आपल्याला किती रुपीज लागतील हे काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 180 मल्टिप्लाय बाय 45. त्यावेळेस आपल्याला त्या शेतासाठी किती कॉस्टची वायर लागेल हे फाइंड आउट होईल. ओके, 0 8 5 जा 40 कॅरी 4 5 1 जा 5 प्लस 4 9 0 8 4 जा 32 4 1 जा 4 प्लस 3 7 8,100 रुपीज. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2. द पेरिमीटर ऑफ द गिवन फिगर नॉट ड्रॉन टू स्केल इज. आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि तिचं आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. पेरिमीटर म्हणजे गिवन फिगरची बाउंड्रीज जी असते तिची सम करायची असते. ओके, या ठिकाणी आपल्याला एक बाउंड्री दिली आहे 13 सेंटीमीटर दिलेली आहे 6 सेंटीमीटर. ही 6 सेंटीमीटर आहे, तर ही पण काय येईल 6 सेंटीमीटर येईल. ओके, ही साईड 8 सेंटीमीटर दिलेली आहे. ही साईड आपल्याला अननोन आहे. तर ही साईड आणि ही साईड कशी आहे, दोघं साईड्स इक्वल्स आहेत. जर ही 8 सेंटीमीटर आहे तर ही पण काय येईल 8 सेंटीमीटर. ओके, तर आता यांची ॲडिशन करूया. आपल्याला सगळ्या आउटर साईड्सची मेजरमेंट माहिती झालेलं आहे. बघा, 13 प्लस 8 प्लस 6 प्लस 6 प्लस 6 प्लस 6 प्लस 1 प्लस 8 या सगळ्यांची आपल्याला सम करायची आहे. 13 प्लस 8 21 21 प्लस 24 21 प्लस 24 प्लस 9 21 प्लस 24 प्लस 9
9 + 1 10 + 4 14 4 + 4 2 + 2 4 + 1 5 54 सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 54 सेंटीमीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. अ पेंटिंग हॅज ॲन एरिया ऑफ 200 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ द लेंथ ऑफ द पेंटिंग इज 25 सेंटीमीटर देन फाइंड इट्स ब्रीथ. ओके, एक आपल्याला पेंटिंग दिलेली आहे आणि तिचा एरिया दिलेला आहे 200 स्क्वेअर सेंटीमीटर. जर त्या पेंटिंगची लेंथ ही 25 सेंटीमीटर असेल तर तिची ब्रीथ किती असेल? बघा, या ठिकाणी लेंथ आणि ब्रीथ दिलेली आहे, म्हणजे दिलेली जी पेंटिंग आहे तिचा शेप कोणता असेल? रेक्टँगल शेपची असेल ती पेंटिंग. ओके, तिचा आपल्याला एरिया दिलेला आहे, त्यांनी टोटल एरिया किती दिलेला आहे? 200 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, तर रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ असतो. आपल्याला एरिया दिलेला आहे 200 स्क्वेअर सेंटीमीटर, लेंथ दिलेली आहे 25 सेंटीमीटर आणि ब्रीथ विचारलेली आहे. तर हे फाइंड आउट करण्यासाठी, ब्रीथ फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला 200 / 25 करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला त्या रेक्टँगलची ब्रीथ मिळेल. ओके, 25 8 × 200. तर त्या रेक्टँगलची ब्रीथ किती मिळाली मग? 8 सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर नाही, 8 सेंटीमीटर येईल. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. द गिवन फिगर नॉट ड्रॉन टू स्केल इज मेड अप ऑफ 2 आयडेंटिकल रेक्टँगल्स अँड 1 स्क्वेअर. फाइंड द पेरिमीटर ऑफ दी होल फिगर. ओके, बघा, या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरचं आपल्याला पेरिमीटर फाइंड आउट करायचं आहे. काही स्केल दिलेल्या आहेत, बाकीच्या स्केल दिलेल्या नाही आहेत. आणि अजून एक क्वेश्चनमध्ये त्यांनी डिनोट केलेलं आहे की त्या डायग्राममध्ये असलेले जे रेक्टँगल्स आहेत, 2 रेक्टँगल्स, ते कसे आहेत? दोघं आयडेंटिकल आहेत, म्हणजेच काय? सेम रेक्टँगल्स आहेत आणि 1 स्क्वेअर प्रेझेंट आहे त्या डायग्राममध्ये. ओके, चला डायग्राम पाहूया. बघा, या ठिकाणी हा एक रेक्टँगल दिसतो आहे आणि हा जो आहे हा दुसरा रेक्टँगल आहे. हे दोघी रेक्टँगल्स कसे आहेत? आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे सेम आहेत. ओके, जर सपोज ह्या रेक्टँगलची लेंथ ही 12 सेंटीमीटर आहे तर ह्या रेक्टँगलची पण लेंथ किती येईल? 12 सेंटीमीटर. ओके, ब्रीथ 2 सेंटीमीटर आहे तर याची पण ब्रीथ किती येईल? या ठिकाणी 2 सेंटीमीटर. ओके, आणि यात एक स्क्वेअर दिलेला आहे, त्या स्क्वेअरचं आपल्याला या ठिकाणी मेजरमेंट दिलेलं नाही आहे, तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, चला ते फाइंड आउट करूया. या ठिकाणी हा जो दुसरा रेक्टँगल दिलेला आहे याची लेंथ किती आहे? 12 सेंटीमीटर. ओके, आणि या ठिकाणी ओके, सगळ्यात अगोदर आपण ह्या स्क्वेअरची एक साईड फाइंड आउट करूया. तर हे फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल? टोटल लेंथ किती आहे? 12 सेंटीमीटर. त्यात ही साईड किती दिलेली आहे? 4 सेंटीमीटर. आणि ही जी साईड आहे ही किती आहे? 2 सेंटीमीटर. ओके, तर याच्यावरून आपल्याला स्क्वेअरची एक साईड फाइंड आउट करता येईल. काय करावं लागेल? 12मधून 4 + 2 6 हे सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला स्क्वेअरची एक साईड मिळेल. तर स्क्वेअरची एक साईड किती मिळाली? 6 सेंटीमीटर. आपल्याला माहिती आहे स्क्वेअरच्या ऑल साईड्स इक्वल असतात. ओके, जर सपोज ही 6 सेंटीमीटर आहे तर ही पण 6 सेंटीमीटर, ही पण 6 सेंटीमीटर आणि ही पण 6 सेंटीमीटर असेल. ओके, आता पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फक्त ही जी साईड आहे ही अननोन आहे. ही साईड फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बघा, हा जो रेक्टँगल आहे त्याची साईड किती आहे? ही
12 सेंटीमीटर, लेंथ किती आहे 12 सेंटीमीटर. त्या 12 सेंटीमीटरमधून ही दिलेली एवढी लेंथ किती आहे स्क्वेअरची 6 सेंटीमीटर. तर आता ही खाली उरलेली लेंथ फाइंड आउट करता येईल. ते काढण्यासाठी काय करावं लागेल 12 - 6 म्हणजे टोटल लेंथमधून स्क्वेअरची लेंथ सबस्ट्रॅक्ट केली तर आपल्याला ही रेक्टँगलची रिमेनिंग लेंथ मिळेल. तर ही किती येईल मग ही सुद्धा 6 सेंटीमीटर. ओके, चला मग आता डायग्राममध्ये आपल्याला संपूर्ण साईड्स माहिती झालेल्या आहेत, संपूर्ण साईड्सचं मेजरमेंट स्केल माहिती झालेलं आहे. तर आपल्याला ह्या डायग्रामचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा आहे. बघा सगळ्यात अगोदर मी हा 12 ॲड करते, +2 +4 +6 +6 +6 3 टाइम्स 6 डायरेक्टली ॲड करते मी 18 +2 +12 आणि +2. चला तर मग याची सम करूया. 12 + 12 24 24 + 20 24 + 20 किती होतात 44 44 + 6 50 50 + 2 52 सेंटीमीटर. ओके, तर दिलेली ही जी गिव्हन डायग्राम आहे तर ह्या डायग्रामचा पेरिमीटर काय निघाला 52 सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द एरिया ऑफ द गिवन शेडेड फिगर नॉट ड्रॉन टू स्केल. ओके, या ठिकाणी आपल्याला एक डायग्राम दिली आहे आणि त्यात एक शेडेड डायग्राम दिलेली आहे आणि आपल्याला हा जो शेडेड पार्ट आहे त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. फाइंड द एरिया ऑफ द गिवन शेडेड फिगर. ओके, बघा या ठिकाणी शेडेड कंप्लीट शेडेड स्क्वेअर किती आहेत 1 2 3 4 5 6. ओके, आता या ठिकाणी हा काय आहे स्क्वेअर आहे. स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, साईड स्क्वेअर असतो किंवा साईड इंटू साईड. ओके, तर फुल एरिया ऑफ स्क्वेअर, नंबर ऑफ स्क्वेअर्स किती आहेत फुल स्क्वेअर्स 1 2 3 4 5 6 आहेत. 6 स्क्वेअर्स आहेत आणि त्यांचा एरिया काय आहे 1 सेंटीमीटर मल्टिप्लाय बाय 1 सेंटीमीटर 1 × 1 1 म्हणजेच फुल स्क्वेअरचा एरिया किती निघाला 6 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, अजून एक्झाम्पल कंप्लीट झालेलं नाही आहे. बघा या ठिकाणी हा जो स्क्वेअर आहे हे बाजूचे स्क्वेअर्स हे कसे आहेत हाफ स्क्वेअर्स आहेत, हाफ शेडेड पार्ट आहे. तर हाफ शेडेड पार्ट ऑफ एरिया ऑफ स्क्वेअर किती येते, नंबर ऑफ हाफ स्क्वेअर्स किती आहेत 2 आहेत म्हणून 2 मल्टिप्लाय बाय, आता याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे हाफ स्क्वेअरचा. तर 1 स्क्वेअरचा एरिया किती आहे 1 × 1 1, तर त्याच्या काय करायचं आहे हाफ, म्हणजेच काय येईल 1/2 × 1. तर काय येईल इथे बघा 2 × 1 = 2 1 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा हे जे कॉर्नर्स दिलेले आहेत हे कसे आहेत हाफ स्क्वेअरपेक्षा स्मॉल आहेत. तर हाफ स्क्वेअरपेक्षा स्मॉल जर असा शेडेड पार्ट असेल तो कन्सिडर केला जात नाही. कुठला कन्सिडर केला जातो फुल स्क्वेअर्स आणि हाफ स्क्वेअर एवढाच कन्सिडर केला जातो. म्हणून हे जे कॉर्नर्सचे स्क्वेअर्स आहेत तर त्यांचा एरिया फाइंड आउट केला जाणार नाही. तर ह्या फुल स्क्वेअर्सचा एरिया निघाला 6 स्क्वेअर सेंटीमीटर आणि ह्या 2 हाफ स्क्वेअर्सचा एरिया निघाला 1 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजेच काय 6 + 1 7. टोटल दिलेल्या गिवन शेडेड फिगरचा एरिया किती निघाला 7 स्क्वेअर सेंटीमीटर.
ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? नाही, ऑप्शनमध्ये आन्सर नाही आहे, पण ऑप्शन डी दिलेला आहे, नन ऑफ दिस. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. If the perimeter of the given figure not drawn to scale is 50 cm, then find the length of AB. ओके, या ठिकाणी काय सांगितलं आहे? पेरिमीटर. लक्षात ठेवायचं, क्वेश्चन अगदी केअरफुली रीड करायचा. काय विचारलेलं आहे? पेरिमीटर दिलेला आहे की एरिया दिलेला आहे? ओके, या ठिकाणी आता आपल्याला पेरिमीटर दिलेलं आहे. एक डायग्राम दिली आहे आणि तिचा टोटल पेरिमीटर 50 सेंटीमीटर दिलेला आहे. देन फाइंड द लेंथ ऑफ ए बी. आणि ए बी ही लेंथ फाइंड आउट करायची आहे. त्याची लेंथ किती आहे? ओके, बघा या ठिकाणी स्केल दिलेला आहे आपल्याला 10 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, 2, 1. ओके, फक्त ए बी अबसेंट आहे. तर त्या ठिकाणी आता काय टोटल पेरिमीटर दिलेलं आहे. तर टोटल पेरिमीटर इज इक्वल टू संपूर्ण याची आउटर साईडची ॲडिशन करावी लागेल. तर ए बी प्लस, इथून स्टार्ट करते मी, 1 + 2 3, 3 + 8 11, 11 + 10 21, 21 + 8 29, 29 + 2 31, 31 + 1 32. ओके, संपूर्ण याचा पेरिमीटरचं मेजरमेंट दिलेलं आहे. फक्त ए बी अबसेंट आहे. टोटल पेरिमीटर माहिती आहे आपल्याला 50 इज इक्वल टू ए बी प्लस 32. आता ए बीची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? या 32ला 50मधून सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. 50 मायनस 32 18. तर ए बीची लेंथ किती मिळाली मग? 18 सेंटीमीटर. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? 18 सेंटीमीटर. येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. फाइंड द कॉस्ट ऑफ पेंटिंग द गिवन फिगर इफ द कॉस्ट ऑफ पेंटिंग 1 स्क्वेअर सेंटीमीटर इज 12 रुपीज. आपल्याला या ठिकाणी एक पेंटिंग दिलेली आहे आणि तिची आपल्याला कॉस्ट काढायची आहे. आणि या ठिकाणी काय दिलं आहे? इफ द कॉस्ट ऑफ पेंटिंग इज 1 स्क्वेअर सेंटीमीटर इज 12 रुपीज. ओके, गिवन फिगरमध्ये 3 रेक्टँगल्स प्रेझेंट आहेत. मी सगळ्यात अगोदर यांना लेबलिंग करून देते. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल. बघा या ठिकाणी 3 रेक्टँगल प्रेझेंट आहेत. पहिला आहे ए बी सी डी प्लस एरिया ऑफ रेक्टँगल ई एफ जी प्लस एरिया ऑफ रेक्टँगल आय जे के ओके, आता ह्या सगळ्या रेक्टँगल्सचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. रेक्टँगलचा एरिया माहिती आहे आपल्याला, लेंथ इंटू ब्रेड्थ असतं. बघा रेक्टँगल ए बी सी डीची लेंथ किती आहे? 8 सेंटीमीटर आणि ब्रेड्थ 2 सेंटीमीटर. 8 × 2 प्लस ई एफ जी एच ह्या रेक्टँगलची लेंथ आहे 6 सेंटीमीटर × ब्रेड्थ आहे 4 सेंटीमीटर प्लस रेक्टँगल आय जे के एल ची लेंथ आहे 8 सेंटीमीटर × ब्रेड्थ 2 सेंटीमीटर. ओके, या सगळ्यांची आपल्याला सम करायची आहे. 8 × 2 = 16 प्लस 6 × 4 = 24 प्लस 8 × 2 = 16. 16 प्लस 24 40 प्लस 16 56. ओके, तर आपल्याला गिवन फिगरचे सगळ्यांचा आपण एरिया फाइंड आउट केला आणि
ती फिगर पेंट करण्यासाठी 1 स्क्वेअर सेंटीमीटरला किती रुपीज लागत आहे? 12 रुपीज. तर 56 स्क्वेअर सेंटीमीटर पेंटिंगला पेंट करण्यासाठी आपल्याला किती पैसे लागतील ते फाइंड आउट करायचं आहे. ते काढण्यासाठी काय करावं लागेल बघा. 1 स्क्वेअर सेंटीमीटरला 12 रुपीज, तसंच 56 स्क्वेअर सेंटीमीटरला किती रुपीज लागतील हे काढण्यासाठी आपल्याला 56 × 12 करावं लागेल. 12 6 जा 72, 12 5 जा 60, 60 + 7 67. तर गिवन फिगर पेंट करण्यासाठी आपल्याला 672 रुपीज लागतील. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 672 रुपीज? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. इफ द एरिया ऑफ अ स्क्वेअर इज 625 स्क्वेअर सेंटीमीटर, देन द लेंथ ऑफ इट्स साईड इज. ओके, आपल्याला एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे. साईड स्क्वेअर असतो. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर किंवा साईड इंटू साईड असतो. तर आपल्याला स्क्वेअरचा एरिया दिलेला आहे 625 स्क्वेअर सेंटीमीटर आणि आपल्याला साईड विचारलेली आहे. तर साईड काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 625चं स्क्वेअर रूट फाइंड आउट करावं लागेल. ओके, तर या ठिकाणी 625 हा कोणाचा स्क्वेअर आहे? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 25चा स्क्वेअर 625 आहे. जर सपोज एक साईड 25 सेंटीमीटरची असेल तर दुसरी साईड पण 25 सेंटीमीटर. 25चा स्क्वेअर 625 आहे. म्हणजेच एक साईड किती सेंटीमीटरची येईल? तर मग 25 सेंटीमीटरची येईल. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 25 सेंटीमीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. द लेंथ ऑफ द गिवन रेक्टँगल इज इन्क्रीज बाय 2 सेंटीमीटर अँड द ब्रेड्थ ऑफ डिक्रीज बाय 2 सेंटीमीटर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द न्यू एरिया अँड द ओरिजिनल एरिया? ओके, या ठिकाणी आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे. त्याचा सगळ्यात अगोदर आपण ओरिजिनल एरिया फाइंड आउट करूया. तर रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेड्थ, म्हणजेच 10 × 8 किती येईल? 80. तर ओरिजिनल रेक्टँगलचा एरिया किती आला? 80 स्क्वेअर सेंटीमीटर. ओरिजिनल रेक्टँगलचा एरिया 80 स्क्वेअर सेंटीमीटर. आता न्यू रेक्टँगल तयार करूया. न्यू रेक्टँगल काय सांगितलं आहे बघा त्यांनी, इन्क्रीज बाय 2 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द गिवन रेक्टँगल इज इन्क्रीज बाय 2 सेंटीमीटर. म्हणजे हा जो दिलेला रेक्टँगल आहे त्याच्यापेक्षा जो नवीन रेक्टँगल तयार केला आहे त्याची ओरिजिनल रेक्टँगलच्या लेंथपेक्षा लेंथ ही 2 ने इन्क्रीज झाली आहे. म्हणजे सपोज ही 10 सेंटीमीटर आहे तर मग या नवीन रेक्टँगलची लेंथ किती असेल? 12 सेंटीमीटर. अँड ब्रीथ इज डिक्रीज बाय 2 सेंटीमीटर. याची ब्रीथ 8 सेंटीमीटर आहे तर न्यू रेक्टँगलची ब्रीथ ही 2 ने डिक्रीज झाली आहे. म्हणजेच किती येईल मग? 8 - 2 6 सेंटीमीटर. ओके, तर आता हा जो न्यू रेक्टँगल मिळाला आहे त्याचा एरिया काय निघेल? 12 × 6 72 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, तर काय विचारलं आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द न्यू एरिया अँड द ओरिजिनल एरिया? बघा, ओरिजिनल एरिया रेक्टँगलचा एरिया किती मिळाला होता आपल्याला? 80 स्क्वेअर सेंटीमीटर आणि न्यू रेक्टँगलचा एरिया 72 स्क्वेअर सेंटीमीटर. यांच्यातील डिफरन्स विचारला आहे. हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 80 - 72 काय येईल आन्सर? 8 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10.
The floor of a room has a length of 7 meter and breadth of 5 meter. The carpet is laid over it. Those length or breadth of 5 meter and 4 meter respectively. Find the area which is not covered by the carpet. ओके, एक रूम दिलेला आहे, त्या रूमची लेंथ दिलेली आहे, 7 मीटर आणि ब्रेडथ दिलेली आहे 5 मीटर. आणि त्या रूममध्ये एक कार्पेट टाकलेला आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 5 मीटर आणि ब्रेडथ दिलेली आहे 4 मीटर. आणि आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द एरिया विच इज नॉट कवर बाय द कार्पेट. तर रूममधला हा जो कार्पेटने न कवर केलेला एरिया जो आहे तो एरिया फाइंड आउट करायचा आहे. हे काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला रूमचा एरिया फाइंड आउट करावं लागेल आणि त्याच्यातून कार्पेटचा एरिया सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. त्यावेळेस हा जो कार्पेटने कवर न केलेला एरिया आहे तो एरिया फाइंड आउट होईल. बघा, रूमचा एरिया काय निघेल, आपल्याला माहिती आहे रेक्टँगलचा एरिया, रूम रेक्टँगल एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेडथ, म्हणजे 7 × 5 35 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि कार्पेटचा एरिया, कार्पेटचा एरिया लेंथ इंटू ब्रेडथ 5 × 4 20 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आपल्याला कवर न केलेल्या कार्पेटचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तो काढण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 35 - 20 करावं लागेल. 35मधून 20 गेले किती उरले, 15 स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 15 स्क्वेअर सेंटीमीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 11. फाइंड द एरिया ऑफ द होल फिगर नॉट ड्रॉन टू स्केल. बघा काय विचारलं आहे, एरिया फाइंड आउट करायचा आहे. एक आपल्याला डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्रामचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. बघा, दिलेल्या डायग्राममध्ये 2 रेक्टँगल्स आहेत आणि 1 स्क्वेअर आहे. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला ह्या रेक्टँगलची लेंथ माहिती आहे 12 सेंटीमीटर. ह्या रेक्टँगलची आणि या रेक्टँगलची लेंथ इक्वल दिसते आहे, म्हणजे इकडची पण लेंथ किती आहे 12 सेंटीमीटर. या ठिकाणी ब्रेडथ 3 सेंटीमीटर दिली आहे, या ठिकाणी पण ब्रेडथ 3 सेंटीमीटर दिलेली आहे. रेक्टँगलचा हा जो रिमेनिंग एरिया आहे हा 5 सेंटीमीटर दिला आहे आणि हा जर 5 सेंटीमीटर असेल तर हा पण काय येईल 5 सेंटीमीटर. म्हणजेच आता याच्यावरून आपल्याला हा स्क्वेअरमधली ए बीची साईड फाइंड आउट करता येईल. बी सी माहिती आहे, बी सी 2 सेंटीमीटर दिला आहे. ए बी साईड फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, यू व्ही किती दिलेली आहे 12 सेंटीमीटर. 12मधून बी टी प्लस ए डब्ल्यू या दोघं साईड सबस्ट्रॅक्ट करावं लागतील. बी टी किती आहे 5 सेंटीमीटर आणि ए डब्ल्यू किती आहे 5 सेंटीमीटर. 5 + 5 10 सेंटीमीटर. टोटल किती आहे ही 12. 12मधून 10 सबस्ट्रॅक्ट केले किती येईल 2 सेंटीमीटर. म्हणजे ए बी साईड किती आली 2 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर बी सी साईड पण आपल्याला माहिती आहे 2 सेंटीमीटर. ओके, या ठिकाणी 2 रेक्टँगल्स प्रेझेंट आहेत आणि एक स्क्वेअर. बघा, रेक्टँगल PQRS, रेक्टँगल PQRS प्लस रेक्टँगल UVWT. UVWT प्लस या ठिकाणी स्क्वेअर दिलेला आहे ABCD प्लस स्क्वेअर ABCD. यांचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. हा PQRS रेक्टँगल आहे, रेक्टँगलचा एरिया काय निघेल 12 × 3 लेंथ इंटू ब्रेडथ प्लस
सेकंड रेक्टँगल दिलेला आहे, त्याची पण लेंथ 12 आहे, ब्रीथ 3 आहे, प्लस हा मधला जो ABCD स्क्वेअर दिलेला आहे त्याची साईड काय आहे, त्याचा एरिया काय असतो, स्क्वेअरचा एरिया 2 मल्टिप्लाय साईड स्क्वेअर किंवा साईड मल्टिप्लाय बाय साईड. या ठिकाणी एक साईड किती आहे 2 आणि दुसरी पण साईड 2 आहे, म्हणजेच काय येईल 2 मल्टिप्लाय बाय 2. ओके. 12 मल्टिप्लाय बाय 3 36 प्लस 36 प्लस 4 36 प्लस 4 40 40 प्लस 36 76 स्क्वेअर सेंटीमीटर. दिलेली ही जी होल डायग्राम आहे तिचा एरिया किती निघाला मग 76 स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 12. द पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल बोर्ड इज 240 सेंटीमीटर. Each of its two equal side is 70 centimeter long. Then find of its third side. ओके. बघा या ठिकाणी आपल्याला एक ट्रायंग्युलर बोर्ड दिलेला आहे आणि त्या ट्रायंग्युलर बोर्डच्या 2 साईड्स इक्वल्स आहेत. सपोज मी याला लेबलिंग देते ABC. सपोज AB आणि AC या ट्रायंगलच्या 2 साईड्स इक्वल आहेत. ईच ऑफ इट्स 2 इक्वल साईड इज 70 सेंटीमीटर लॉंग. तर त्याच्यातली प्रत्येक एक साईड ही 70 सेंटीमीटरची, म्हणजे सपोज AB ही 70 सेंटीमीटरची असेल तर AC ही पण किती येईल 70 सेंटीमीटरची असेल. आणि आपल्याला थर्ड जी लेंथ आहे ती फाइंड आउट करायची आहे. आणि टोटल ट्रायंगलचा पेरिमीटर दिलेला आहे 240 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके. आता पेरिमीटर म्हणजे आपल्याला माहिती आहे आउटर साईड्सची सम असते, म्हणजेच काय येईल AB प्लस BC प्लस AC. ओके. टोटल पेरिमीटर दिलेलं आहे 240 इज इक्वल टू AB आहे 70 प्लस BC माहिती नाही आहे, BC फाइंड आउट करायची आहे, आणि AC पण माहिती आहे 70. 70 प्लस 70 140 प्लस BC. तर BCची लेंथ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 240 मायनस 140. 240मधून 140 गेले तर आपल्याला BCची लेंथ मिळेल. काय मिळालं सबस्ट्रॅक्शन 100 सेंटीमीटर. तर BC ही साईड किती सेंटीमीटरची येईल मग 100 सेंटीमीटरची येईल. ओके. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 100 सेंटीमीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 13. व्हॉट इज द एरिया ऑफ द शेडेड पार्ट ऑफ द गिवन फिगर. ओके. या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे, त्यात काही शेडेड पार्ट दिलेला आहे, त्याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके. दिलेल्या फिगरमध्ये हा जो छोटा स्क्वेअर आहे हा किती सेंटीमीटरचा आहे 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर. तर या एका स्क्वेअरचा एरिया किती निघेल 4 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. तर शेडेड स्क्वेअर्स किती आहेत ते काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9. टोटल फुल स्क्वेअर शेडेड किती आहेत 9. एका स्क्वेअरचा एरिया किती आहे 4 स्क्वेअर सेंटीमीटर. तर अशा 9 स्क्वेअरचा एरिया किती निघेल 9 4 जा 36 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. आता यात 2 हाफ स्क्वेअर्स दिसत आहेत. हाफ स्क्वेअर शेडेडचा एरिया नंबर ऑफ हाफ स्क्वेअर्स किती आहेत 2 मल्टिप्लाय बाय ते हाफ आहेत म्हणून 1/2 मल्टिप्लाय बाय त्याचा एका स्क्वेअरचा एरिया किती आहे 4 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. म्हणून मल्टिप्लाय बाय काय येईल 4. 2 2 कट. तर हाफ स्क्वेअर शेडेड किती येईल 4 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. तर टोटल
जी गिवन डायग्राम आहे तिचा शेडेड पार्ट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फुल स्क्वेअर शेडेडचा एरिया याची सम प्लस हाफ स्क्वेअर शेडेड या दोघांची सम करावी लागेल. म्हणजे 36 + 4 40 स्क्वेअर सेंटीमीटर. फायनल आन्सर काय येईल, 40 स्क्वेअर सेंटीमीटर. गिवन शेडेड फिगरचा एरिया किती मिळाला, 40 स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 40 स्क्वेअर सेंटीमीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज द एरिया ऑफ द शेडेड फिगर? ओके, या ठिकाणी आपल्याला एक स्क्वेअरचा मेजरमेंट दिलेलं आहे 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर. म्हणजे एका स्क्वेअरचा एरिया किती निघेल याचा, 16 स्क्वेअर सेंटीमीटर. 4 × 4 16 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, यात आपण फुल शेडेड स्क्वेअर्स किती आहेत ते काउंट करून घेऊया सगळ्यात अगोदर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. ओके, टोटल फुल शेडेड किती स्क्वेअर्स किती आहेत, 21. फुल स्क्वेअर 21 आहेत. त्यानंतर हाफ स्क्वेअर्स किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हाफ किती आहेत स्क्वेअर, तर 20. ओके, तर आता यांचा एरिया फाइंड आउट करूया. फुल नंबर ऑफ स्क्वेअर्स आहेत 21. एका स्क्वेअरचा एरिया आहे 16. 16 × 21. 16 1 जा 16, कॅरी 1. 16 2 जा 32 + 1 33 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि हाफ स्क्वेअरचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, नंबर ऑफ हाफ स्क्वेअर्स किती आहेत, 20 × हाफ आहेत म्हणून 1/2. आणि एका स्क्वेअरचा एरिया किती आहे, 16. ओके, 20 / 2 10. 10 × 16 160 स्क्वेअर सेंटीमीटर. तर आपल्याला टोटल शेडेड फिगरचा एरिया काढण्यासाठी काय करावं लागेल, हाफ फुल स्क्वेअर आणि हाफ स्क्वेअर्सचा सम करावी लागेल. 336 + 160 6 496 स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 496 स्क्वेअर सेंटीमीटर? येस, या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. फाइंड द पेरिमीटर ऑफ द गिवन फिगर. ओके, या ठिकाणी आपल्याला दिलेल्या फिगरचा पेरिमीटर फाइंड आउट करायचा आहे. ओके, या ठिकाणी बघा सगळ्या लेंथ दिलेल्या दिसत आहेत. फक्त ही जी लेंथ आहे ह्या अपसेंट आहेत. आता ही लेंथ आणि ही लेंथ कशी आहे, इक्वल आहे. जर सपोज ही 2 सेंटीमीटर असेल तर ही पण काय असेल, 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर. ओके, चला तर मग सम करूया. 2 + 2 4 4 + 2 6 6 + 2 8 8 + 2 10 10 + 2 12 12 + 2 14 14 + 2 14 + 2 16 16 + 3 19 19 + 2 21 21 + 1 22 22 + 2 24 24 + 2
26 plus 2, 28, 29, 29 plus 2, 29, 30, 31, 31 plus 1, 32, 32 plus 8, 40. तर टोटल डायग्रामचा पेरिमीटर किती निघाला? 40 सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? चेक करूया. येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.